IUI आणि IVF या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत का? आणि यामध्ये नेमका कोणता फरक असतो? हा प्रश्न बहुतेक पेशंटला असतो. तर IUI म्हणजे काय हे आपण पाहूया. नैसर्गिकरित्या शरीरातच IUI म्हणजे तयार केलेले चांगले स्पर्म डायरेक्ट गर्भाशयात सोडले जातात आणि गर्भ राहण्याची प्रक्रिया हे होते. तर IVF मध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू हे लॅब मध्ये एकत्र आणले जातात. आता IUI कोणासाठी आहे? IUI ज्यांच्या ट्यूब्स ओपन आहेत, स्पर्म काउंट 15 मिलियन पेक्षाही जास्त आहे आणि अडचण सौम्य आहे, अशांसाठी IUI हा पहिला आणि चांगला पर्याय आहे. IUIच्या 2-3 सायकल फेल झाल्यानंतर इव्हॅल्युएशन करण्याची गरज असते आणि शेवटचा पर्याय म्हणजे IVF हा शेवटचा पर्याय आहे. त्यामुळे IVFच्या नावाखाली हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी घाबरू नका. तुमच्या योग्य तपासणी झाल्यानंतर तुमच्यासाठी योग्य काय आहे ते डिसाईड झाल्यानंतरच आपल्याला पुढची ट्रीटमेंट सुरू करता येते आणि बऱ्याचदा सोपा मार्गच पुरेसा होतो.